आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो व्यक्तिमत्व विकसन ह्या विषयामधला किंवा हा जो एक मोठा भाग आहे त्याच्यातला एक छोटासा भाग आज आपण बोलणार आहोत. जसं आपण म्हटलं, हा विषय आधी का निवडला तेही सांगते. आपल्यातल्या सगळ्यांना आपल्याला खूप छान पर्सनॅलिटी हवी असते. तुम्ही ऐकलं असेल की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतात. MKCLचा सुद्धा एक क्लिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा कोर्स आहे. तर अशा प्रकारचे कोर्सेस का घ्यावे लागतात किंवा असे कोर्सेस का असतात? तर आपलं व्यक्तिमत्व विकसन ही इतकी महत्त्वाची गोष्ट का आहे, त्याच्याबद्दल आपण एखादं मिनिट बोलूया. व्यक्तिमत्व विकसन म्हणजे काय? तर मी आत्ता जशी आहे, नैसर्गिकपणे मी जशी आहे तसं मी पुढे जातच राहणार आहे. पण मला जर ठरवून प्रगती करायची असेल, मला ठरवून पुढे जायचं असेल, मी जर स्वतःसाठी काही स्वप्न पाहिली असतील आणि ती स्वप्न मला पुढे जाऊन पूर्ण करायची असतील तर मला स्वतःवर काम करावं लागेल. मी जशी आहे, मला टाइम मॅनेजमेंट जमत किंवा मला कंटाळा येतो पटकन गोष्टी करायचा, किंवा मी एखादं काम करायला घेतलं की मला ते पूर्णपणे पुढपर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाही करता येत, आळस येतो. किंवा अभ्यास करायचा म्हटला की मला वाटतं की अरे बापरे, आता आलं का परत संकट, असं मला वाटतं. तर असं जर माझ्यामध्ये काही गोष्टी असतील की ज्या मला जिथे पोहोचायचं आहे त्याच्यासाठी अडथळा ठरणार असतील, तर माझं असं काम आहे की मी माझ्या व्यक्तिमत्वावर काम करायला पाहिजे. म्हणजे मी जशी आहे त्याच्यामध्ये मी थोडा बदल करायला पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्व विकसन अशा प्रकारची जी सत्र असतात त्याचं आपल्यासाठी महत्त्व असतं. ध्येय निश्चिती हा विषय आपण का घेतला? तर आपल्यातले अनेक जण खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं असतं, आपल्याला सगळ्यांना प्रगती करायची असते. पण म्हणजे काय करायचंय? माझी प्रगती होणार म्हणजे मी कुठपर्यंत पोहोचणार याचा आपला काही विचार पक्का झालाय का? मला कुठे जायचंय हे मी ठरवलंय का? म्हणजे बघा, आता तुमच्यातले जे आपले मित्रमैत्रिणी 10वी-12वी मध्ये असतील, तुमच्या जे 10वीत असतील ते 11वीत जातील, 12वीत जातील. 12वीत असलेले FY, SY, TY किंवा काही वोकेशनल कोर्सेस करणार असतील तर ते करतील आणि असं पुढे जात राहू. पण मी स्वतःहून, म्हणजे जसं एक सर्वसाधारणपणे सगळे लोक करतात त्याच्या पलीकडे मला ठरवून माझ्यासाठी काय करावंसं वाटतं, मला नक्की काय आवडतं ह्याच्याबद्दल मी विचार केलाय का? माझं नक्की माझ्या आयुष्यातलं ध्येय काय आहे याचा मी विचार केलाय का? ऐकायला कदाचित असं वाटू शकेल की आयुष्याचं ध्येय वगैरे आत्तापासून काय करायचंय. पण तुम्ही जर असे काही यशस्वी लोकांचा विचार केला, आता आपण नीरज चोप्राचा विचार करू. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळाला, आपण सगळेजण नीरज चोप्राला ओळखतो. तर तुम्ही मला सांगा की लहानपणी तुम्ही जर त्याची गोष्ट वर्तमानपत्रात वाचली असेल तर तुमच्या लक्षात असेल की लहानपणापासून त्यांनी आपलं वजन कमी करायचं म्हणून ग्राउंडवर जायला सुरुवात केली आणि मग तिथून पोहोचत पोहोचत आता तो कुठे पोहोचला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जर त्याच्यासमोर काही उद्दिष्टच नसतं, वजन एकदा कमी व्हायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे इथे खूप छान छान खेळ आहेत, मला अभ्यास इतका फारसा नाही आवडत पण मला खेळायला खूप आवडतं, माझं स्टॅमिना खूप आहे, मला खूप छान पद्धतीने माझ्या मनगटाची ताकद वापरता येते, त्याचा वापर करून खेळता येणारे कोणकोणते खेळ मला उपलब्ध आहेत. असा जेव्हा नीरज चोप्राने विचार केला, काहीतरी समोर उद्दिष्ट ठेवलं की अरे आता आपल्याला इथपर्यंत करता येईल, आपण काल जिथपर्यंत होतो, जितकं अंतर पार करू शकत होता आपला भाला, त्याच्यापेक्षा जास्ती आता मला पार करता येईल का, असं उद्दिष्ट जेव्हा पुढे ठेवलं आणि सातत्याने ठेवत गेला तो, तेव्हा तो आता ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडल पर्यंत पोहोचला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही जर नीरज चोप्राला फॉलो करत असाल, म्हणजे अधूनमधून त्याचे इंटरव्ह्यूज किंवा त्याच्याबद्दलच्या बातम्या हे फॉलो करत असाल, तर मला त्याच्या बाबतीत जाणवलेलं एक खूप वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कधीही मी आता एकदम 100 मीटर भाला फेकणार असं म्हटलेलं नाही. माझा मागचा जो परफॉर्मन्स होता त्याच्यापेक्षा माझा पुढचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे असा मी प्रयत्न करतोय, त्यासाठी मी तयारी करतोय, असं त्याचं कायमचं म्हणणं आहे. त्यामुळे ध्येय निश्चिती हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता आपण टोनी रॉबिन्स, आपण नाव ऐकलं असेल, अत्यंत फेमस मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि अमेरिकन स्पीकर आहेत ते. त्यांची भाषणं यूट्यूबवर अवेलेबल आहेत आणि ती आपण पाहत असाल कदाचित. तर त्यांनी ध्येयाबद्दल, म्हणजे गोल्सबद्दल, आपण ध्येय निश्चितीला इंग्रजीमध्ये गोल सेटिंग म्हणतो, तर त्याच्याबद्दल काय म्हटलंय ते आता आपण आधी पाहूया. सेटिंग गोल्स इज द फर्स्ट स्टेप इन टर्निंग द इनविजिबल इनटू विजिबल. आता ह्याचा अर्थ सांगते, एकदा तुम्हाला कळलं असेल पण एकदा आपण पुन्हा एकदा मराठीमध्ये
हे काय आहे वाक्य हे पाहूया. आपल्या मनामध्ये खूप विचार असतात. हां, विशेष करून जेव्हा काहीतरी महत्त्वाची घटना घडते, जसं आत्ता आपण नीरज चोप्राचं उदाहरण पाहिलं किंवा मीराबाई चानू यांचं उदाहरण पाहिलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की काहीतरी असं ऑलिम्पिकमध्ये घडलं ना, की आपल्याला वाटतं अरे मी पण जायला पाहिजे स्पोर्ट्समध्ये, मी किती छान खेळायचे शाळेमध्ये असताना, तर आता मी पण काहीतरी करायला पाहिजे. किंवा आपण इंद्रा नुई यांच्यासारख्या कोणत्या सीईओची मुलाखत ऐकली की आपल्याला वाटतं अरे किती छान, एखादी महिला इतक्या पदापर्यंत किती छान पद्धतीने पुढे जाऊ शकते, ती किती गोष्टी एका वेळेला हँडल करू शकते, मलाही तसं करायचंय. हां, तर अशी खूप स्वप्न आपण सगळे पाहत असतो. हां, पण जेव्हा मी गोल सेट करते, जेव्हा मी माझं ध्येय काय आहे हे नीट ठरवून घेते, निश्चित करते, त्यावेळेला ही जी माझ्या मनामधली एक कल्पना आहे ना, ती मला दिसायला सुरुवात होऊ शकते. हां, म्हणजे मी नुसतंच ठरवलं की हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा, आपण पुढे पण हे उदाहरण एकदा बोलणार आहोत. समजा मी ठरवलं की मला स्विमिंग शिकायचं आहे, पोहायला शिकायचं आहे मला. आणि जर मी पोहायचं कसं ह्या संदर्भात खूप पुस्तकं वाचली, खूप व्हिडिओज पाहिले, तर मला पोहता येईल का हो? तर कदाचित नाही येणार. मला पोहण्यासाठी काय करायला लागेल, तर मला ॲक्च्युली पाण्यामध्ये उतरायला लागेल. मग मला ठरवायला लागेल की मी आठवड्यातनं किती दिवस पूलवर पोहायला जाणार किंवा नदीमध्ये पोहायला जाणार. मग मला कोण शिकवणार, मग ते शिकवणारी व्यक्ती आणि माझ्या वेळा जुळणार का? मला पाण्याची भीती तर वाटत नाही ना. जर मला पाण्याची भीती वाटत असेल तर ती भीती मी कधी आणि कशी घालवणार, ह्या सगळ्याचा विचार मला करायला लागेल. आणि मी जेव्हा माझ्यासाठी असं काही गोल सेट करीन की मला पोहता येत नाहीये पण आता मी पोहायला शिकणार आहे, तर ते कसं शिकणार आहे, कोण मला शिकवणार आहे आणि त्याचे बाकीचे सगळे तपशील मी जेव्हा ठरवून घेईन, त्यावेळेला हे जे माझं स्वप्न आहे मला पोहायला शिकायचंय, हे जे माझ्या डोक्यामध्ये असं एक दुसरं काहीतरी चित्र आहे, जी कल्पना आहे, ती मला दिसू शकेल सत्यात किंवा त्याचं मला ॲक्च्युअली घडताना दिसू शकेल. ठीक आहे. त्याच्यामुळे गोल सेटिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांसाठी आहे. छोटी छोटी गोल, अगदी मोठं आयुष्याचं, मी पुढे जाऊन कोण होणार, कंपनीत माझं काय स्थान असणार, ह्याच्यावर कदाचित आत्ता नको बोलूया. छोट्या छोट्या गोल्सबद्दल बोलू. पण आपण आपलं ध्येय निश्चित मात्र नक्की करून घ्यायला हवं. ह्याच्याबद्दल पुढे बोलायचं असेल तर मी एक खूप मस्त तुम्हाला गोष्ट सांगते. तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल. समजा तुम्हाला तुमच्या गावाला जायचंय, तर तुम्ही काय बरं करता? ट्रेननी तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला जाणार आहात सुट्टीमध्ये, तर तुम्ही काय कराल? पहिली गोष्ट कराल की तुम्ही कधी जाणार आहात तेव्हा मामा मामी घरी आहेत का हे पाहून घ्याल. बरोबर? मामा मामी घरी असतील तर तिकडे जाण्यासाठी तिकीट काढाल. म्हणजे मी असं गृहीत धरते की तुम्हाला दुसऱ्या गावाला जायचंय, तुम्ही मामाच्या जागी काका, आत्या, मावशी असं कोणीही घालू शकाल. तर तुम्हाला दुसऱ्या गावाला जायचंय, मग तुम्ही काय बरं कराल? ती माणसं तिथे उपलब्ध आहेत का, घरी आहेत का? आहेत. तुमच्या तारखा आणि त्यांच्या तारखा जुळून येत आहेत का, त्यांना तेव्हा वेळ आहे का? आहे. हे तुम्ही चेक कराल. त्याच्यानंतर तुम्ही तिकीट काढाल. तिकीट काढल्यानंतर तुम्ही तुमची बॅग भराल. 4 दिवस आधी, 2 दिवस आधी जाण्याच्या. मग तुम्ही काय बॅगेमध्ये भराल? तर तुम्ही मामाच्या गावाला जाऊन काय करणार आहात हे तुम्हाला आधी ठरवून घ्यायला लागेल. म्हणजे मामाकडे जाऊन तुम्ही पुढे आणखीन कोणत्या रिलेटिव्हजकडे जाणार आहात का, तुम्हाला एखादं लग्न अटेंड करायचंय, लग्नाला जायचंय म्हणून तुम्ही मामाकडे जाणार आहात, हे तुम्हाला ठरवून घ्यायला लागेल. कारण की जोवर ते ठरत नाही, म्हणजे जर तुम्ही लग्नाला जाणार असाल तर तुम्हाला त्यानुसार तुमची बॅग भरायला लागेल. तुम्ही मामाकडून पुढे ट्रिपला जाणार असाल कुठेतरी, किंवा डोंगरावर ट्रिपला जाणार असाल, म्हणजे खूप ट्रेकिंग वगैरे करणार असाल, तर तुम्हाला तशा दृष्टीने तुमची बॅग भरायला लागेल. जर तुम्ही मामाकडे जाऊन खूप छान छान ठिकाणी पोहायला जाणार असाल तर तुम्हाला पोहण्यासाठी योग्य असणारे कपडे घेऊन बॅग भरायला लागेल. ठीक आहे. मग तुम्ही तुमची बॅग भराल. बॅग भरून झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की आता आपल्याबरोबर आणखीन कोण कोण असणार आहे, त्यांना तुम्हाला काही भेट द्यायची का, कारण तुम्ही आता वर्षभरात किंवा 6 महिन्यातनं त्यांना 6 महिन्यात भेट नाही झाली, मग आता भेटणार होता आपण त्यांच्यासाठी काय खाऊ नेऊया किंवा काय भेट नेऊया ह्याचा विचार कराल. अशा अनेक गोष्टींचा तुम्ही विचार कराल आणि मग तुम्ही गाडीत बसाल. ओके. आता ह्याच्या विरुद्ध तुम्ही असा विचार करा की तुम्ही ट्रेनमध्ये बसलात आणि तुमच्याकडे टी सी आले, टी सी दादा, आणि त्यांनी विचारलं कुठे जायचं तुम्हाला, तर तुम्ही म्हणाल नाही ते काय माझं ठरलं नाही, बघू, असं जर तुम्ही उत्तर दिलं तर काय बरं घडेल? असा विचार करून पहा. आत्ता जर आपण आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय काय आहे, आपले गोल्स काय आहेत, ह्याच्याबद्दल आपण काहीच विचार जर केलेला नसेल तर ते हे जे स्लाइड माझ्याकडनं चुकून पुढे गेली. तर ही जी विना तिकिटाची गोष्ट आहे ना, तसंच आपलं होईल. कुठे गेलो तर काय फरक पडतो? मला माझं आयुष्य
मला ठरवून पुढे न्यायचं आहे की बिना तिकिटाचं कुठेही गेलं तरी चालेल असं पुढे न्यायचं आहे. हां, हे आपल्याला ठरवून घ्यायला लागेल. त्यामुळे जेव्हा जर आपण एक जो छोटा प्रवास आहे म्हणजे मामाच्या गावाला जाण्याचा जो प्रवास आहे, तेवढा जो छोटा प्रवास आहे त्याची इतकी तयारी करतो, हां, सगळ्यांच्या उपलब्धता तपासतो, बॅग भरतो, तिकीट काढतो आणि अजून काय काय प्लॅन्स करणार ते सगळं चेक करतो. एवढं जर सगळं आपण करत असू इतक्या छोट्या प्रवासासाठी जो 4-5 दिवसांचा आहे किंवा 8 दिवसांचा आहे, तर आपलं आयुष्य हा खूप मोठा प्रवास आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर असा विचार करून पहा की छोट्या प्रवासाची इतकी तयारी, तर ह्या इतक्या मोठ्या महत्त्वपूर्ण प्रवासाची किती बरं तयारी आपण करायला पाहिजे, हो की नाही? त्याच्यामुळे माझ्यासमोर एक निश्चित ध्येय असणं, मला पुढे जायचं आहे म्हणजे काय करायचं आहे हे नक्की माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की का बरं आपण ध्येय निश्चित करून घ्यायचं आणि कशासाठी हे आपण एवढं अर्धा पाऊण तासाचं सेशन इथे घेतोय आणि इतक्या कोर्सेसमध्ये हे का बरं विषय हा ठेवलेला असतो, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरते. पुढे जाऊया. एक अजून छोटी गोष्ट सांगून ठेवते इथे. म्हणजे थिअरी ज्याला म्हणतो ना, ती पण आपल्याला थोडीशी माहिती असायला हरकत नाही. म्हणजे गोष्टीतनं तुमच्या लक्षात आलं असेल की का महत्त्वाचं आहे, पण त्याच्याबद्दलचे काही मुद्दे सांगून ठेवते. पहिला मुद्दा आहे की मी ध्येय का निश्चित करायला हवं, तर मला नक्की कुठे पोहोचायचंय हे मला कळावं म्हणून. दुसरं, मला प्रत्येक गोष्टीला किती किती बरं वेळ लागणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणालो, बॅग भरण्याचं उदाहरण घेतलं किंवा प्रवासाचं उदाहरण घेतलं, तर बॅग भरायला मला किती वेळ लागणार आहे, तिकीट काढायला मला किती वेळ लागणार आहे, तिकीट मला लगेच उपलब्ध होणार आहे का मला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे, तिकीट ऑनलाईन काढता येणार आहे का मला तिथे जाऊन प्रत्यक्ष तिकीट काढावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो आणि त्याला काही एक वेळ द्यावा लागतो. तर तसा वेळ मला आयुष्यात जे काही ध्येय साध्य करायचं आहे त्याच्यासाठी मला त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी किती किती वेळ लागेल हे मला ठरवून घ्यायला लागेल. त्यासाठी माझं ध्येय मला स्पष्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मला आत्मविश्वास येतो जेव्हा मला माहिती असतं की आता मला माहिती आहे की माझं ध्येय काय आहे, हां, मला काय काय करायचं आहे, माझं या आठवड्याचं उद्दिष्ट काय आहे, मी कोणकोणत्या गोष्टी पूर्ण करणार आहे याची जाणीव मला आहे, याचं प्लॅनिंग मी केलेलं आहे. म्हणून मला आत्मविश्वास वाटतो की हां, ह्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. असं होणार नाही आहे आता अचानक की अरे आता हे कामाला आता मी काय करू, असं नाही होणार सहसा. अगदीच कुठलं तरी इमर्जन्सीचं काम आलं किंवा खूप काहीतरी महत्त्वाचंच वेगळंच काम आलं जे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं, तरीही मला हा आत्मविश्वास असेल की मला माझं जे एक बेसिक आठवड्याचं उद्दिष्ट क्लिअर आहे किंवा या महिन्याभराचं उद्दिष्ट क्लिअर आहे, त्यामुळे मी माझी जी काही वेळ आहे ती थोडी फ्लेक्झिबल ठेवू शकेन, त्याच्यामध्ये थोडं लवचिकता असू शकेल. म्हणजे मी आज जे काम खरं म्हणजे करणार होते त्याच्याऐवजी ते मी उद्या करीन, थोडा अर्धा तास एक्स्ट्रा थांबीन, अर्धा तास लवकर येईन, असं काहीतरी मला स्वतःला मोल्ड करता येईल किंवा स्वतःचं टाइम टेबल थोडंसं हलवून घेता येईल जर मला महिन्याभराचं माझं काम माहीत असेल आणि अचानक माझ्यावर काही वेगळं काम आलं तर. पण असं समजा की मला माहितीच नसेल की मी काय बरं करणार आहे महिन्याभरात, काही केलं तरी चालेल, असं जर असेल तर मग रोजचा दिवस हां आता काय बरं करूया असा जाईल आणि त्यांनी माझं काम ना स्पीडनी होईल ना मला कॉन्फिडन्स असेल की आजचा माझा दिवस खूप छान फ्रुटफुल आणि खूप मजेदार असणार आहे असा आत्मविश्वासही मला वाटणार नाही. त्यामुळे आपल्याला आत्मविश्वासही वाटतो जर आपलं ध्येय आपल्याला क्लिअर असेल तर. त्याच्यानंतर ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरच आपण फोकस ठेवतो. नाहीतर जसं मी म्हटलं की आज काय करू दिवसभरात, तर ठरवू आल्यावर ऑफिसमध्ये, असं जर मी करायला लागले तर मला माहितीच नाही काय, मग मी कुठल्या तरी छोट्या छोट्या गोष्टींवर वेळ घालवीन आणि मग जी खरंच खूप महत्त्वाची कामं आहेत, ज्याचा इम्पॅक्ट खूप जास्ती आहे, ज्याचा प्रभाव अनेक गोष्टींवर पडणार आहे, ती कामं माझ्याकडून मागे पडू शकतील. त्यामुळे माझा प्रयत्न असा असायला हवा की मी महिन्याभरात काय करणार आहे, आठवड्याभरात काय करणार आहे, आज काय करणार आहे, उद्या काय करणार आहे, ह्याचा खूप तपशील नीट माहिती हवा आणि मग मला जे काही ॲडिशनल काम येईल, जे अचानक आलेलं काम असेल त्याच्यासाठी मी तयारीत राहू शकेन. आणि अर्थातच आपण यश मिळवणं आपल्या सगळ्यांना हवं असतं की आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं असतं आणि ते खूप महत्त्वाचं पण आहे. तर आपण यशस्वी होण्यासाठी सुद्धा आपल्याला आपलं ध्येय क्लिअर असायला हवं. म्हणजे काय आहे माझं ध्येय हे माहिती असायला हवं, नाही तर आपल्याला कळणारच नाही की मी यशस्वी झाले, हो की नाही. जर मी ठरवलं असेल की हे ध्येय म्हणजे हे आणि माझं यश म्हणजे हे, मग मी त्या दिशेने माझी पावलं टाकेन
आणि मी त्या दिशेने माझी पावलं टाकायला सुरुवात केली की मी कधीतरी तिथे योग्य वेळी मी जी काही वेळ ठरवली तेव्हा तिथे पोहोचेन, राईट. त्याच्यामुळे आपली प्रगती पण जास्ती काय वेगाने होऊ शकते जर आपलं ध्येय निश्चित झालेलं असेल. तर आपण पुढे जाऊया. 2 प्रकार आहेत, कदाचित तुम्ही ह्याच्याबद्दल ऐकलेलं असेल की 2 प्रकार ध्येयाचे असतात. एक प्रकार आहे दीर्घकालीन उद्दिष्ट आणि एक आहे अल्पकालीन उद्दिष्ट. मगाचपासून मी जे तुम्हाला म्हणतेय की अगदी खूप पुढचं आयुष्याचं आत्ता कदाचित नको बोलूया, दडपण येणार असेल तर, पण जे माझं पुढच्या काही काळाचं उद्दिष्ट आहे त्याच्यावर मात्र आपण नक्की बोलू. हां, मला अजून नाही ठरवता आलेलं की मला आत्ता मी 10वीची परीक्षा दिली आहे किंवा 12वीची परीक्षा दिली आहे आणि मला नाही माहिती की एकदम मी माझं MA, MSc, MCOM किंवा इंजिनिअरिंग, मेडिसिन जे तुम्ही काही शिकताय ते झाल्यानंतर मी अगदी काय करणार आहे हे माझं आत्ता नाही ठरलेलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की आत्ता माझा अडथळा कुठे आहे, तर मला अजून नाही ठरवता आलं. मग मी त्या दृष्टीने विचार सुरू करू शकते का की काय मला करायला आवडतं, काय मला करायला जमतं, आणि मग तसं पाहून मी माझं थोडंसं लॉंग टर्म उद्दिष्ट, दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवून घेऊ शकते का, याचा आपण विचार करूया. सगळ्यांचं दीर्घकालीन उद्दिष्ट आत्ता ठरलेलंच असेल अशी काही खात्री देता येत नाही. किंवा कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्ही आत्ता एक काहीतरी ठरवलेत बरं का स्वतःसाठी, पण जेव्हा काही काळ जाईल, तुम्ही थोडेसे पुढे जाल, तेव्हा लक्षात येईल अरे हां, हे मी तेव्हा ठरवलं होतं खरं, पण आता मला वाटतंय की मला आवडणाऱ्या अन्य पण गोष्टी आहेत. उदाहरण सांगते मी तुम्हाला. समजा तुम्ही फाईन आर्ट्सचे विद्यार्थी आहात, म्हणजे जिथे चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी अशा प्रकारचं शिक्षण मिळतं, अशा एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात, अशा कॉलेजचे तुम्ही विद्यार्थी आहात. तर आता तुम्ही मला सांगा की तुम्ही जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्याल तेव्हा वाटलं असेल की माझी चित्रकला खूप छान आहे म्हणून मी या कॉलेजला प्रवेश घेते. पण जेव्हा मला आणखीन वेगवेगळ्या गोष्टी कळतील की फोटोग्राफी काय असते, कशी असते, जनरल फोटोग्राफी काय आपण सगळे करतो, आपल्याला माहीत असतं की आता मोबाईलमध्ये कॅमेरा आहे आपल्या, त्याच्यामुळे आपण सगळेजण वारंवार अनेक फोटो काढत असतो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण मला प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायचं आहे किंवा मला फोटोग्राफी जमते, आवडते, हे जर मला कॉलेजमध्ये लक्षात आलं तर कदाचित माझं जे ध्येय मी ठरवलं होतं की मी चित्रकार म्हणून म्हणजे चित्रकार म्हणून मी काम करेन, ते कदाचित मला बदलायला लागेल. कदाचित असं होईल की मी कॉलेजमध्ये येईन, मग मला कम्प्युटर आणि तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याचं एक्सपोजर मिळेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला कळतील किंवा त्याच्याबद्दल मला माहिती मिळेल किंवा शिकवलं जाईल, तसे विषय असतील. मग अशा वेळेला काय होऊ शकेल, तर मला वाटेल अरे वा, हे तर ग्राफिक डिझायनिंग हे अजून वेगळंच एक दालन माझ्यासाठी खुलं झालं आहे, ही एक नवीनच गोष्ट आहे जी मला माहिती नव्हती पुरेशा प्रमाणात, तर हे मला करायला आवडू शकेल असंही तुम्हाला वाटू शकेल. त्यामुळे एकदा ठरवलेलं उद्दिष्ट हे तसंच राहील अशी खात्री नाही देता येत. प्रयत्न करायचा की मुळात ठरवताना ध्येय आपण विचार करून, आपलं लॉंग टर्म ज्याला म्हणतो ना की मला काय काय आवडतं स्वतःबद्दलचा विचार करून ठरवावं. हे खरं म्हणजे योग्य आहे. पण काही वेळा आपल्याला आपण स्वतःसाठी ठरवलेलं जे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे ते बदलायला लागू शकतं आणि तशी आपण तयारी ठेवायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे जे मोठं आपलं खूप पुढचं जे उद्दिष्ट आहे, दीर्घकालीन उद्दिष्ट, आता तुम्ही मला सांगा, दीर्घकालीन उद्दिष्ट हे एक बिल्डिंग आहे बरं का, मोठी 15 मजल्याची बिल्डिंग आहे आणि तुम्हाला 15व्या मजल्यावर पोहोचायचं आहे. तर 15व्या मजल्यावर पोहोचणं हे झालं तुमचं दीर्घकालीन उद्दिष्ट, म्हणजे लॉंग टर्म गोल असं ज्याला आपण म्हणतो. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला जर 15व्या मजल्यावर पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय बरं करायला लागेल. तुम्ही लिफ्टनी जाणार आहात, तर तुम्ही लिफ्टनी डायरेक्ट 15व्या मजल्यावर जायची सोय आहे का? नाही. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवरनं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या करत 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 15व्या मजल्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही पायऱ्या चढत जाणार असाल तरी सुद्धा तुम्हाला पहिला मजला, दुसरा मजला असंच पुढे जावं लागेल. तुम्ही अगदी वॉल क्लाइंब करत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की भिंतीवरनं चढत गेलात तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट 15व्या मजल्यावर पुढे वर खेचलं जाईल अशी शक्यता नाही. काय होऊ शकतं, तर तुम्हाला वॉल क्लाइंब करत जायचं असेल तरी सुद्धा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, थर्ड फ्लोअर, पहिला, दुसरा, तिसरा मजला असंच पुढे जावं लागेल. त्यामुळे आपलं जे मोठं दीर्घकालीन उद्दिष्ट असतं त्याची विभागणी छोट्या छोट्या, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा, पाचवा अशी करत नेणं आपल्याला खूप आवश्यक असतं. ठीक आहे. आपण जसं म्हणालो, पुन्हा एकदा सांगते की आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे, जे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, त्याच्यामध्ये गरजेनुसार
गरज पडली तर आपल्याला आलेल्या अनुभवानुसार बदल करण्याची, त्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करण्याची, थोडं त्याला इकडे तिकडे वळवून घेण्याची आपण तयारी ठेवायला पाहिजे मनाची, कारण तरच आपण ग्रो होऊ. नाही तर मी जर ठरवून बसले की नाही नाही मला पायलट व्हायचं आहे, तुम्ही आता लहानपणीचं आठवून पहा की लहानपणी आपल्याला ज्या काही नवीन गोष्टी कळतात, जी नवीन प्रोफेशन्स कळतात, ती सगळी आपल्याला करायची असतात. पायलट व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय आणि इंजिनियर व्हायचंय, कारण की शेजारचा दादा इंजिनियर आहे. कोणीतरी म्हणतं की पत्रकार खूप छान, आता ते फेमस आणि टीव्हीवर वारंवार दिसतात, मग मला पत्रकार व्हायचंय. असंही अनेक जणांचं स्वप्न असतं. पण मला माझं जे काही टेम्परामेंट आहे, मला ज्या गोष्टी येतात, आवडतात, जमतात त्या, आणि मी जे प्रोफेशन म्हणते ते जुळतंय का ह्याचा मला विचार करायला पाहिजे. आणि लहानपणी ते ठीक होतं, मग आता मोठी झाले, मग माझ्या लक्षात आलं अरे नाही नाही, पत्रकार होण्यासाठी जे लागतं ते नाही आहे माझ्यात, मला नाही आवडत असं सतत कॅमेऱ्यासमोर असायला, किंवा मला असं खूप ठिकाणी जा, फिरा, धुळीत वगैरे इकडे तिकडे जा आणि बातम्या गोळा करा, हेही नाही जमत मला, किंवा मला अनोळखी लोकांशी नाही बोलतायत. मग जर मी ठरवलं असेल की मला पत्रकार व्हायचंय, तर हे उद्दिष्ट माझ्यासाठी योग्य राहील का? नाही राहणार. ते स्वप्न होतं एक माझं, तेव्हाचं मला काहीतरी वाटलेलं होतं, पण आता मला ठरवून घ्यायला लागेल. आता मला काय आवडतं? मला जमत नाही अनोळखी लोकांशी बोलायला, पण मला जमतं काय त्याचाही मला विचार करायला लागेल. आणि मग मला माझं जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते बदलून, किंवा माझं स्वप्न बदलून आता मला जे जमतं, आवडतं, रुचतं त्याच्याकडे मला शिफ्ट व्हायला लागेल. तर आपण असं लक्षात घेऊया, 15व्या मजल्यावर पोचायचं असेल तर ते डिरेक्टली नाही पोचता येत. आपल्याला मधल्या सगळ्या पायऱ्या पूर्ण करून जायला लागतं. त्यामुळे दीर्घकालीन जे उद्दिष्ट आहे, जे मोठं उद्दिष्ट आहे, त्याचे छोटे छोटे टप्पे जर आपण पाडू शकलो तर ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, आणि त्यांनी आपल्याला खूप फायदा होतो. कारण आपल्याला दडपणही येत नाही, अरे बापरे 15 मजले चढायचे, असं नाही होत आपल्याला. आपण म्हणतो ठीक आहे लिफ्ट आहे, आपण आत्ता पहिल्या मजल्यावर जाऊ, दुसरा, तिसरा, असं करत लिफ्ट आपल्याला हळूहळू घेऊन जाईल 15व्या मजल्यापर्यंत. त्यामुळे आपल्याला जर दडपण यायचं नसेल आणि आपल्याला निवांतपणे आत्मविश्वास पूर्ण पुढे जायचं असेल, तर दीर्घकालीन उद्दिष्टाचे छोटे छोटे भाग करून त्याचं रूपांतर अल्पकालीन म्हणजे छोट्या काळासाठीचे अशा ध्येयांमध्ये आपण करणं आवश्यक ठरतं. आपण आता पुढे जाऊया. आणि आता एक खूप महत्त्वाचा भाग ज्याच्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकलं असेल, स्मार्ट गोल सेटिंग. त्याच्याबद्दल आता आपण बोलूया. स्मार्ट गोल सेटिंग हे काय आहे? तर माझं ठरलं की मला आता ध्येय कुठलं तरी मी स्वतःसाठी ठरवणार आहे, की मी, कोणी म्हणेल की मला खूप पुस्तकं वाचायचे आहेत, कोणी म्हणेल की मला पुढे जाऊन धावपटू व्हायचं आहे, म्हणजे पळण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. कोणाला आणखीन प्रत्येकाची आपापली स्वप्न असतील, कोणाला कंपनीमध्ये मोठ्या पदावर जायचं असेल, कोणाला चित्रकार व्हायचं असेल जसं आपण मगाशी म्हणालो, कोणाला स्विमर व्हायचं असेल, अशी प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतील. आणि आणखीन एक महत्त्वाचं बोलायचं राहिलं की कोणाला तरी शेतीमध्ये पण वेगवेगळे प्रयोग करायचे असू शकतात, आणि तेही एक अतिशय उत्तम ध्येय असू शकतं. ध्येय म्हणजे कायम असं काहीतरी कंपनी आणि जॉबशी रिलेटेडच असेल असं नाही. तुम्ही तुमचं जे काही तुमच्यासाठी करिअर ठरवाल, तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला शेती करायला आवडते आणि तुम्हाला जमतं, माहिती आहे तुम्हाला त्याच्याबद्दल, तर तुम्ही अर्थातच तशी उद्दिष्ट समोर ठेवून घेऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण ध्येय ठरवायचं, दीर्घकालीन ध्येय ठरवायचं, त्याचं अल्पकालीन ध्येयांमध्ये रूपांतर करायचं, हे सगळं पाहिलं. पण आता ते कसं करायचं ते बघूया. आणि ही पद्धत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. जेव्हा तुम्ही ध्येय ठरवायला सुरुवात कराल ना, त्यावेळेला असं होईल कदाचित की अरे बापरे, आता हे काय भलतंच आहे, काय हे टेक्निक वगैरे कशाला उगाच, आम्ही आपलं ठरवून घेतो की साधं, असं वाटू शकतं. पण एकदा तुम्ही हे तंत्र वापरायला सुरुवात केलीत, काही वेळा तुम्हाला सराव झाला की त्याच्यानंतर हे असं काहीतरी आपण तंत्र वापरतोय असं होणार नाही. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की स्विमिंगचं उदाहरण आपण आत्ता घेतोय, ते तुम्ही लक्षात ठेवा, आपण पुन्हा एकदा त्याच्यावर बोलणार आहोत. तर जेव्हा तुम्ही आठवा की तुम्ही सायकल चालवायला शिकलात, स्विमिंग करायला शिकलात, किंवा अगदी लहान होतात त्याचं जर काही आठवत असेल, तर लिहायला जेव्हा आपल्याला शिकवलं पहिलीमध्ये, तर तेव्हा लिखाण किती अवघड वाटायचं. कधी कधी उलटी अक्षरं लिहित असू आपण, म्हणजे जर तुम्हाला र लिहायचा असेल तर तो उलटा लिहिला जात असेल अशी शक्यता आहे, किंवा कुठली अक्षरं उलटी लिहितो, कुठली तरी रेष विसरतो, अशा अनेक गोष्टी घडत असतील. स्विमिंग करायला शिकलो तेव्हा पहिल्यांदा थोड्याशा गटांगळ्या खाल्ल्या असतील कदाचित. सायकल चालवायला शिकलो तेव्हा पडलो असू, गुडघे फुटले असतील. पण आता सायकल चालवणं हे खूप त्रासदायक वाटतं का? नाही वाटत, कारण आपल्याला सराव झाला. म्हणजे जे सायकल चालवतात त्यांच्याबद्दल बोलते. कुठलंही कौशल्य जे तुम्ही आता
खूप रुटीनमध्ये वारंवार वापरता, ते कुठलंही कौशल्य तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणजे त्याची सुरुवात आठवा, की जेव्हा सुरू केलं तेव्हा जरा अडचण आली होती खरं, पण आता मात्र मी अगदी सरावानी आणि अतिशय स्मूथली ते तंत्र वापरते, असं तुमच्या लक्षात येईल. तसंच हे तंत्र म्हणून जरी वाटायला तुम्हाला वाटेल, की एवढं कशाला तंत्र वगैरे, तरीसुद्धा एका पॉइंटला तुम्ही जितकं हे वारंवार वापराल, जितका ह्याचा सराव कराल, जितका ह्याच्यावर विचारही कराल, तितकं हे इतकं तुम्हाला सरावाचं होणार आहे, की हे काही फार तंत्र म्हणून तुम्हाला समोर येणार नाही. ठीक आहे. आता आपण बघूया हे काय आहे टेक्निक. तर तुमच्या समोर SMART, स्मार्ट असा शब्द तुम्हाला दिसतोय. हा 5 शब्दांचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि स्मार्ट या पद्धतीने आपण आपलं ध्येय निश्चित करायचं असतं किंवा ठरवून घ्यायचं असतं. ठीक आहे. स्मार्ट म्हणजे काय, कुठले ते शब्द आहेत ज्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे हे आता आपण पाहूया. पहिला शब्द आहे स्पेसिफिक. मी आधी सगळे शब्द सांगते आणि मग त्याचं ते काय आहेत त्याच्याबद्दल तपशिलात सांगते, डिटेल्स सांगते. ठीक आहे. स्पेसिफिक, M म्हणजे मेजरेबल, A म्हणजे अटेनेबल, R म्हणजे रिलेव्हंट आणि T म्हणजे टाइम बाउंड. आता ह्या सगळ्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया. पहिला शब्द आहे माझं ध्येय स्पेसिफिक असायला पाहिजे. जसं आपण मगाशी म्हणालो, की आपल्या सगळ्यांची खूप स्वप्न असतात, आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात, पण ती जर स्वप्न नुसती स्वप्नच ठेवायची नसतील आणि त्याचं रूपांतर मला ध्येयात करायचं असेल, तर मला नीट माहिती पाहिजे की मला नक्की काय काय अचीव करायचं आहे, मला नक्की काय साध्य करायचं आहे हे आपल्याला माहिती असावं लागेल. उदाहरणार्थ असं तुम्ही समजा बरं का, की कोणीतरी म्हणतंय की मला खूप पुस्तकं वाचायची आहेत, मला माझ्या शेजारचे काका आहेत त्यांना खूप वाचनाची आवड आहे आणि ते इतकं वाचत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये इतकी वेगवेगळी उदाहरणं येतात, त्यांना जनरल नॉलेज खूप आहे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माहिती असतात, मलाही तसं करायचं आहे. हे झालं तुमचं स्वप्न. पण मला तसं होण्यासाठी काय करावं लागेल, तर मला बरीच पुस्तकं वाचावी लागतील. आणि अगदी त्या काकांचं उदाहरण सोडून द्या, तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये जनरल प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल, तर आपल्याला आपला आवाका वाढवणं खूप आवश्यक असतं. कुठून वाढेल आपला आवाका? आवाका वाढवणं म्हणजे काय, तर मी माझ्या ज्या काही गावात राहते, आता मी पुणे शहरातनं तुमच्याशी बोलते, तर मला पुण्यामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी समजू शकतात, पण त्याच्या पलीकडे पण एक खूप मोठं जग आहे. त्या जगामध्ये काय काय बरं घडतंय, काय काय सुरू आहे, हे मला कळून घ्यायचं असेल तर माझ्याकडे काय मार्ग आहेत. एक मार्ग माझ्याकडे आहे वर्तमानपत्र वाचणं, दुसरा मार्ग माझ्याकडे आहे इंटरनेटवर खूप गोष्टी उपलब्ध असतात, व्हिडिओज ते पाहणं, आणि तिसरा आणि खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे जो हल्ली खूप कमी होत चालला आहे, तर या निमित्ताने मला त्याबद्दल तुमच्याशी बोलायला आवडेल, की पुस्तकं वाचणं. पुस्तकं हे आपल्याला अख्खं काय म्हणूया जगाचं दालन खुलं करतात. म्हणजे काय, तर मला वेगवेगळ्या ठिकाणी काय चालू आहे, काय प्रयोग चालू आहेत, माणसं कसा कसा विचार करतात, मी माझ्या शहरात राहून मला असं शिकवलं गेलंय, मी ज्या घरात वाढले तिथे मला ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या, पण त्याच्या पलीकडे शिकण्यासारखं किती काय काय आहे किंवा माहिती आणि ज्ञान मिळवण्यासारखं किती काय काय आहे, हे मला कळण्यासाठी मला कशाची मदत होईल, तर मला पुस्तकांची मदत होईल. ठीक आहे. तर माझं स्वप्न आहे की मला खूप पुस्तकं वाचायची आहेत. आता हे ध्येय मला जर स्पेसिफिक करायचं असेल, म्हणजे जसं आपण म्हणालो मला काकांसारखं खूप मला त्यांच्यासारखं बोलता आलं पाहिजे, त्यांच्यासारखी उदाहरणं देता आली पाहिजे, त्यांच्यासारखं नॉलेज हवं आहे, तर त्याच्यासाठीचं माझं स्पेसिफिक ध्येय काय असेल, तर मला जी खूप माहिती मिळवायची आहे आणि त्याचं रूपांतर मला ज्ञानात करायचं आहे, ते मी कसं करीन, तर मी खूप पुस्तकं वाचीन. मग मला हेही ठरवून घ्यायला लागेल खूप पुस्तकं म्हणजे कुठल्या विषयाची पुस्तकं, कशातलं ज्ञान हवंय, सगळ्याच विषयातलं हवंय. बरं, मग मी सगळेच विषय एका वेळेला येऊन अशी पुस्तकाची थप्पी लावली आणि वाचायला सुरुवात केली, तर मला जे काही मिळेल ते ज्ञान असेल का हो, किंवा त्याचा मला खरंच काही उपयोग होईल का हो, तर कदाचित नाही होणार. मला ठरवून घ्यायला लागेल. आता मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे, तर मी काय ठरवते की आता मला मी ॲट अ टाइम 2 पुस्तकं वाचत असेन, तर एक पुस्तक असतं जे माझ्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि दुसरं असतं जे थोडंसं लाईट असतं, जे काय एखादी कादंबरी असेल किंवा एखादं वेगळ्या थोड्या हलक्या फुलक्या विषयावरचं असेल असं पुस्तक मी वाचेन. तर हे उद्दिष्ट थोडं स्पेसिफिक झालं की मी काय करणार आहे, म्हणजे मला काय जे माझं स्वप्न आहे ते, आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, त्याचा तपशील, स्पष्टता, मला नक्की काय मिळवायचं आहे, माझी कृती काय असणार आहे, हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कोणत्या विषयावरची पुस्तकं वाचणार आहे हे मला माहिती असायला लागेल. त्याच्या बरोबरीनेच मला विचार हा करायला लागेल
की ही पुस्तकं मी कशी उपलब्ध करून घेणार आहे, त्याच्याकडे आपण आता पुढे जाणार आहोत. पण मला खूप नॉलेज मिळवायचं आहे, मला खूप माहिती ज्ञान मिळवायचं आहे, मला खूप छान बोलता आलं पाहिजे वेगवेगळ्या विषयांवर. ह्याच्यासाठी स्पेसिफिक उद्दिष्ट काय असेल की हे ज्ञान माहिती मी पुस्तकं वाचून मिळवणार आहे आणि सुरुवात मी ह्या विषयापासून करणार आहे. तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा अक्षर पुढचा आहे एम. एम म्हणजे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं. जसं आपण म्हणालो की मला खूप पुस्तकं वाचायचे आहेत. खूप म्हणजे किती? तर ह्याचं उत्तर हवं आपल्याकडे की खूप म्हणजे किती वाचायचे आहेत. जसं तुम्ही म्हणाल की मला खूप मार्क मिळवायचे आहेत, पण खूप म्हणजे किती आणि कुठल्या परीक्षेत? हां, बरं, ते जे काही मार्क मिळवायचे ते तुम्ही आधीच्या परीक्षांमधले तुमचे मार्क, तुमचा अभ्यास, तुमची आवड याच्यावर आधारित ठरवलेत की असेच एक आकडा मनात आला तो ठरवलाय, हेही तुम्हाला पाहून घ्यायला लागेल. त्यामुळे आपलं उद्दिष्ट हे मेजरेबल किंवा मोजता येण्याजोगं असायला पाहिजे. म्हणजे काय, तर ॲक्च्युली मला नंबर्समध्ये सुद्धा ते काढता आलं पाहिजे. हां, म्हणजे मी दररोज, म्हणजे मी महिन्याभरात असं ठरवलं की मी महिन्याभरात 3 पुस्तकं वाचणार आहे. म्हणजे मला आठवड्यात किती पुस्तकं वाचावी लागतील? किंवा आपण थोडंसं सोपं करूया, हां, की महिन्याभरात माझं 1 पुस्तक वाचून व्हायला पाहिजे. पण केवढं पुस्तक वाचून व्हायला पाहिजे? पुस्तकं म्हणजे एक छोटी पुस्तिका 25 पानांचीही असू शकते, एखादं 100, 150, 200 पानाचंही पुस्तक असेल आणि 500-600 पानांचंही असेल. बरोबर. मग माझ्याकडे उपलब्ध वेळ किती आहे, माझ्यावरच्या जबाबदाऱ्या किती आहेत, मी अन्य काय काय गोष्टी करते, माझे 6 तास कॉलेजमध्ये जातात, त्याच्यानंतर मी घरी येऊन माझी माझी घरातली जी आईनी बाबांनी ठरवून दिलेली कामं आहेत ती कामं करते. त्याच्यानंतर मी खेळायला जाते संध्याकाळी मैदानावर. ते झाल्यानंतर माझ्याकडे अभ्यासासाठी कॉलेजच्या शाळेचा एवढा वेळ उरतो आणि मग माझ्याकडे वाचनासाठी इतका वेळ उरतो. माझा सर्वसाधारणपणे वाचनाचा स्पीड इतका आहे की मी किती वाचते, एका वेळेला बसलं की मला अर्धच पान वाचलं की कंटाळा येतो. असं माझं होतंय का मला सराव आहे वाचायचं, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी सलग जितकं होईल, वेळ मिळेल तितकं वाचू शकते. हे स्वतःबद्दल माहिती करून घ्यायला लागेल. ही माहिती झाल्यानंतर मी किती पानं साधारण दिवसाला वाचते, म्हणजे मी आठवड्याला किती वाचते, म्हणजे मी महिन्याला किती वाचू शकेन, हे पण मला ठरवून घ्यायला लागेल. आता तुम्ही म्हणाल एवढं कसं ठरवणार, आणि असं होऊ शकतं ना की नाही झाली, आज नाही जमलं. मग तोच मुद्दा महत्त्वाचा राहतो की जेव्हा माझं ध्येय ठरलेलं असेल ना, तेव्हा मी ठरवलेलं असतं की काही होऊ दे की मी दिवसाला 5 पानं वाचणारच. हां, एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगते. माझ्या शाळेमध्ये एक सर होते. तर ते जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी एक उद्दिष्ट ठरवलं की महिनाभर ते काही ना काही लिहिणार. हां, किती लिहिणार, तर दिवसाला किमान 5 पानं लिहून व्हायला पाहिजेत. हां, आणि असं काहीतरी जिब्रिश काही पण नाही लिहिणार, असे नुसतेच शब्द लिहिले, गिरबटवलं असं नाही करणार. जेन्युइनली काहीतरी, ज्याच्यामध्ये काहीतरी विचार मांडला गेलाय असं लिहिणार, असं त्यांनी स्वतःसाठी ठरवलं. महिनाभर हे केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 5 पानं हा एकतर बऱ्यापैकी कंटेंट आहे, म्हणजे बऱ्यापैकी ह्या गोष्टी आहेत आणि आपल्याला बरंच सुचतंय सुद्धा. आणि मग हळूहळू त्यांनी त्यांचं लिखाण वाढवलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये भर घातली, विषय ठरवून घेतले आणि त्यांचं ॲक्च्युली पुस्तक तयार झालं. आणि आत्ता आपण बोलतोय तर मला एक खूप काय म्हणूया इंटरेस्टिंग उदाहरण सुचलं. कदाचित तुम्हाला या व्यक्ती माहीत नसतील किंवा माहिती असतील, मला माहीत नाही. सई परांजपे नावाच्या एक लेखिका, दिग्दर्शिका, त्यांनी काही सिनेमे बनवलेत. स्पर्श सारखा सिनेमा तुम्ही जरूर पाहावा असं मी सुचवेन. अंध व्यक्तींच्या, म्हणजे अंध व्यक्ती त्यांचं आयुष्य कसं पुढे नेतात या विषयावरचा तो सिनेमा आहे. पण सई परांजपे हे नाव आपल्याला माहिती असायला हवं. तर त्यांनी त्यांचा मी मध्यंतरी एक इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि त्यांच्या पुस्तकातही, सय नावाचं त्यांचं पुस्तक आहे त्याच्यातही त्यांनी हा उल्लेख केला आहे की त्या जेव्हा लहान होत्या त्यांनी आईला एक गोष्ट सांगितली. त्यांच्या आई म्हणाली, मी रोज तुला गोष्ट सांगते, तर आज तू मला एक गोष्ट सांग. म्हणून त्यांनी आपली एक गोष्ट सांगितली. सई परांजपे यांनी गोष्ट सांगितल्यावर आई म्हणाली, अगं छान गोष्ट आहे, कोणी सांगितली ही गोष्ट तुला? ती म्हणाली, सई परांजपे म्हणल्या, कोणी नाही सांगितली, मीच तयार केली गोष्ट. त्यांच्या आईला विश्वास नाही बसला. त्यांची आई म्हणली, अगं तू इतकी लहान आहेस, 5-6 वर्षाची, तुला ही गोष्ट सुचली आहे का खरंच? बरं अजून एक सांग बरं. मग त्यांनी अजून एक गोष्ट तयार करून सांगितली. मग त्यांच्या आईच्या असं लक्षात आलं की हिची कल्पनाशक्ती खूप छान आहे आणि हिला खूप छान छान गोष्टी सुचतात. मग त्यांच्या आईने असा नियम घातला की तू किमान दिवसभरामध्ये 5 पानं लिहायची, का काय पानांची संख्या आता मला आठवत नाही, पण इतकी पानं दररोज लिहायचीच कंपल्सरी. हां, असा नियम घातला. आणि त्यानंतर सई परांजपे यांनी जे काही लिहिलं ते त्यांच्या, मला वाटतं 6व्या 7व्या किंवा 8व्या वर्षी
प्रकाशित झालेलं पुस्तक होतं, मुलांचा मेवा किंवा अशा, हेच बहुतेक नाव होतं. कदाचित मी नाव थोडं चुकीचं घेत असेन, पण 99% मुलांचा मेवा असं ते पुस्तक होतं. हां, तर आता तुम्ही कल्पना करा की जेव्हा एक समोर उद्दिष्ट आलं आणि ते मोजता येण्याजोगं आलं की मी दररोज 5 पानं लिहिणार आहे, तेव्हा कुठच्या कुठे गेली ही माणसं. वयाच्या 6व्या-8व्या वर्षी एखादं पुस्तक आपल्या नावावर प्रकाशित होणं किती छान आणि मस्त गोष्ट आहे, नाही का? तर तसं मला जर करायचं असेल तर मी किती पानं वाचणार, आठवड्याभरात किती वाचणार, हे मला ठरवून घ्यायला लागेल. असं होऊ शकेल की एखाद्या वेळेला माझ्याकडनं नाही होणार आहे, तरी मी प्रयत्न करेन की अरे मी 5 पानं ठरवली होती हां रोज वाचायची, आज 5 नाही जमत आहेत, पण मी 3-3.5 पानं तरी नक्कीच वाचायचा प्रयत्न करतो किंवा करते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण जे काही उद्दिष्ट ठरवू ते मेजरेबल किंवा मोजता येण्याजोगं असेल असा प्रयत्न आपण करायला हवा आहे. पुढचं आहे अटेनेबल. अटेनेबल म्हणजे अचिवेबल, म्हणजे जे आपल्याला अचीव करता येईल, जे आपल्याला मिळवता येईल असं. आता तुम्ही म्हणाल हे कसं कळणार? तर मी एकदमच ठरवलं हां की मला काही स्विमिंग येत नाही आणि मी अचानक ठरवलं की आता मी डायरेक्ट इंग्लिश खाडीत पोहून जाईन, तर जमेल का हो? नाही जमणार. मला काय करायला लागेल? तर माझं ध्येय, मी आत्ता जे काही करतेय किंवा जे मला येतंय त्याच्याशी, त्याच्या म्हणजे काय, त्याच्या अनुसार मला म्हणजे पुढे जाता येण्याजोगं आहे का हे मला ठरवून घ्यायला लागेल. मला अजिबात वाचायचा सराव नाही आहे हां, म्हणजे मला वाचता येतं पण मी रोज काही वाचत नाही किंवा मी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचत नाही. आणि एकदमच मी जर ठरवलं की मी दिवसाला 1 पुस्तक किंवा 2 दिवसाला 1 पुस्तक वाचून संपवेन, तर हे माझं उद्दिष्ट कधीतरी साध्य होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही होणार कदाचित. कारण दिवसभर माझे 8-9 तास ऑफिसमध्ये असतात, त्याच्यानंतर मी घरी जाते, त्याच्यानंतर मला घरातली कामं, त्याच्यानंतर माझ्या बाकीच्या जबाबदाऱ्या आणि मला जो काही वेळ उरतो त्याच्यात 2 दिवसात मला जर 2-250 पानाचं पुस्तक संपवायचं असेल 2 दिवसात, तर मला 100 पानं दिवसाला वाचली पाहिजेत. हे माझ्याकडनं अचीव होणार का? नाही होणार. किती होऊ शकेल? तर माझ्याकडे जो उपलब्ध वेळ आहे, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्याची सांगड घातली तर माझ्या असं लक्षात येतं की माझ्याकडे 5 ते 10 पानं वाचण्याचा वेळ असू शकतो. मग मी माझं उद्दिष्ट किंवा माझं ध्येय काय ठरवीन? मी असं ठरवीन की मला दिवसाला किमान 5 पानं माझी वाचून व्हायलाच पाहिजेत. ठीक आहे. तर हे माझं अटेनेबल किंवा अचिवेबल, मला मिळवता येण्याजोगं, साध्य करण्याजोगं ध्येय आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यामुळे आपण जे काही ठरवतोय तर एकदम जोशात येऊन आपण म्हणतो ना की नाही आता मी करूनच दाखवते, असं न करता एक एक पाऊल पुढे जायचं. अशा दृष्टीने जर आपण ध्येयाकडे पाहिलं तर आपली प्रगती होण्याची किंवा आपण ते ध्येय साध्य करण्याची शक्यता खूप वाढू शकते. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आर असं अक्षर आहे. आर म्हणजे रिलेव्हंट. हां, रिलेव्हंट म्हणजे काय? तर मी आत्ता जे करते ना त्याच्याशी संबंधित माझं ध्येय असेल तर मला ते अचीव करावंसं वाटेल, तर ते अचीव होण्याची शक्यता वाढेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सगळेजण आत्ता विद्यार्थी आहात, अचानक तुम्ही हेच उद्दिष्ट ठेवलं की मी आता पुढच्या 3 वर्षामध्ये कंपनीची सीईओच होईन, कंपनीची एमडीच होईल, असं जर तुम्ही उद्दिष्ट ठेवलं तर ते आत्ताच्या तुमच्या एकूण अनुभवाशी, एकूण तुम्ही आत्ता जे काही करताय त्याच्याशी सुसंगत आहे असं आपल्याला म्हणता येईल का? तर कदाचित नाही म्हणता येणार. हां, आत्ता तुम्ही ज्या काही टप्प्यावर आहात आयुष्याच्या त्याच्याशी सुसंगत ध्येय काय असू शकेल? हां, तर ते असं असेल कदाचित, जसं आपण पुस्तकाचं म्हणालो ते असू शकेल, एखादं कौशल्य असू शकेल. म्हणजे आधी आपण हे बघू की ध्येय कुठल्या कुठल्या प्रकारचे असतील. तुमच्या करिअरशी संबंधित असू शकेल, तुमच्या व्यक्तिमत्व विकसनाशी असू शकेल, तुमच्या नातेसंबंधांबद्दल, रिलेशनशिप्सबद्दल असू शकेल. असं असेल एखाद्याचं की माझं आणि माझ्या आईचं पटत नाही अजिबात, खूप सारखी भांडणं होतात आमची, पण मला त्याच्यात सुधारणा करायची आहे. मी आणि माझा भाऊ नाही बोलत जास्ती आत्ता, पण मला त्याच्यात सुधारणा करायची आहे. किंवा माझा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी नाही बोलता येत, अनोळखी लोकांशी नाही बोलता येत, किंवा मला माझ्या कामासाठी सुद्धा जेव्हा मला लोकांशी बोलायची वेळ येते तेव्हा मला सुचत नाही काय करायचं. असं जर आपलं होत असेल तर ते एक आपलं गोल असू शकतं की मला वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहेत, माझ्या ओळखी वाढवायच्या आहेत, जेणेकरून मी जेव्हा माझं काम सुरू करेन तेव्हा त्याच्यासाठी फायदा होईल. किंवा मला समजून येईल की वेगवेगळी लोक काय काय बरं करतात, असंही होऊ शकेल. त्यामुळे
आपलं जे उद्दिष्ट आहे ते आपण आत्ता जे काही करतोय त्याच्याशी रिलेव्हंट आहे का हे आपल्याला बघायला लागेल. हे वेगवेगळे मी तुम्हाला क्षेत्र सांगितली की करिअर संबंधी तुमचं काही उद्दिष्ट असेल किंवा रिलेशनशिपबद्दल असेल, हेल्थबद्दल असेल, म्हणजे तुम्हाला तुमची तब्येत सुधारायची असं उद्दिष्ट असू शकतं. लोकमान्य टिळकांबद्दल एक गोष्ट सांगतात बरं का. लोकमान्य टिळकांनी शाळा कॉलेजच्या वयामध्ये एकदा असं ठरवलं की 1 वर्षाचा ब्रेक घ्यायचा. हां, 1 वर्ष बाकी दुसऱ्या ज्या अभ्यास आणि अन्य गोष्टी आहेत त्याच्यावरचा जे लक्ष आहे ते कमी करायचं आणि पूर्ण लक्ष आपल्या तब्येतीवर फोकस करायचं. म्हणजे संपूर्ण लक्ष केंद्रित कुठे करायचं, तर तब्येत सुधारण्यावर. मग त्याच्यामध्ये व्यायाम करणं आलं, जे योग्य पदार्थ खायला हवेत, ज्या प्रमाणात खायला हवेत ते सगळं आलं आणि ते त्यांनी केलं वर्षभर. आणि वर्षभरानंतर त्यांचं जे काही त्यांना अपेक्षित असणारं जी ताकद होती, मनाची शरीराची ताकद, ती त्यांना मिळू शकली, अशी एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगतात. तसंच माझं ध्येय हे मला जे मी आत्ता करते त्याच्याशी रिलेव्हंट आहे ना, हे मला बघून घ्यायला लागेल. जसं पुस्तकं वाचणं, वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवणं हे तुमच्यासाठी रिलेव्हंट असेल. आणखीन काय बरं असेल रिलेव्हंट? काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला, ही जे आपण बोललो करिअरबद्दल काय तुम्हाला करायचं आहे, हेल्थबद्दल काय करायचं आहे, रिलेशनशिप्सबद्दल काय करायचं आहे, हे तुम्हाला ठरवून घ्यायला लागेल. ठीक आहे. आणि मग ते तुमच्या आयुष्याशी निगडीत आणि तुमच्या आत्ताच्या जे तुमचं एज्युकेशनल जे जो काय म्हणूया रस्ता सुरू आहे त्याच्याशी संलग्न जोडलेलं असं ते असावं लागेल. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, तो आहे टी म्हणजे काय, टाइम बाउंड. म्हणजे वेळेमध्ये बसवता येणारं किंवा मोजता येणारं किंवा वेळेच्या भाषेत, म्हणजे त्याला वेळेची मर्यादा असणारं असं म्हणूया, की कधीपर्यंत मी काय करणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की आमचे सर म्हणायचं की त्यांनी जे ध्येय ठरवलं ते काय होतं की महिनाभर मी सलग महिनाभर 5 पानं वाचेन, 5 पानं लिहेन, सॉरी. तसं मला जे करायचंय, मला पोहायला शिकायचंय, हे माझं स्वप्न ध्येय म्हणून समोर कसं येईल, तर मी पुढचा 1 महिना सलग स्विमिंग पूलमध्ये जाईन आणि माझं कोच अमुक ही व्यक्ती असणार आहे, ह्या मॅडम माझ्या कोच असणार आहेत आणि त्या मला पोहायला शिकायला मदत करणार आहेत. आणि 1 महिन्यानंतर मला 3 स्ट्रोक्स पोहण्यामधले येऊ शकतील. हे मी कसं ठरवलं, तर मी त्या मॅडमशी डिस्कस केलं की मला अजिबात पोहता येत नाही, मी कधीच पाण्यात उतरले नाही, मग आता मला काय करायला लागेल. त्या म्हणाल्या पहिल्या आठवड्याभरात तुला बेसिक तू पाण्यावर तरंगू शकशील इतकं तुला जमेल, मग त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात 1 स्ट्रोक होईल, त्याच्या पुढच्या आठवड्यात पुढचा 1 स्ट्रोक होईल आणि जो शेवटचा स्ट्रोक आहे तो शेवटच्या आठवड्यात होईल. 1 महिना झाला. मग मी काय स्वप्न किंवा जे काही स्वप्न होतं माझं पोहायचं, बघूया असं पाण्यात मज्जा येईल, ते स्वप्न मी ध्येयामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, ध्येयामध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी काय केलं, ते स्पेसिफिक केलं. पुढचा 1 महिना वेळेमध्ये बांधलं. त्याच्यानंतर ते मोजता येण्याजोगं केलं की मी दररोज 1 तास पोहणार, 1 महिना 1 तास. हे सगळं मोजता येणारे घटक आहेत. आणि कोण मला शिकवणार, मला शिकवणारी व्यक्ती आणि मी हे सगळे सांगड घातली जाते ना, हे सगळं मी तपासून घेतलं आणि मग हे उद्दिष्ट मी माझ्यासाठी निश्चित केलं. टाइम बाउंड म्हणजे 1 महिन्यात 3 स्ट्रोक शिकणं, हे झालं टाइम बाउंड. 1 महिन्यामध्ये 3 पुस्तकं वाचून होणं, हे झालं टाइम बाउंड. की मला महिनाभरात हे करायचं आहे, मला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे, तर प्रोजेक्टला असं नाही होऊ शकत की तुम्ही सरांना म्हणाल किंवा मॅडमना म्हणाल की मॅडम मी बघतो, जमेल तेव्हा करेन, तर मॅडम म्हणतील मी पण जमेल तेव्हा मार्क देईन, हो की नाही. पण आपल्याला ह्याच वर्षात प्रोजेक्ट करायचा आहे, ह्याच टर्ममध्ये करायचा आहे. मग मला वेळेची मर्यादा घालून घ्यायला लागेल. ती अगदी कट टू कट घालून घेतली. कट टू कट म्हणजे काय, तर मी आत्ता ठरवलं आणि झालं 12 तारखेला सबमिशन आणि मी 12 तारखेपर्यंत काहीतरी लिहितच राहिले, तर ह्याला आपण टाइम बाउंड नाही म्हणणार, ह्याला म्हणणार नाहीये हे प्लॅनिंग बरोबर. ओके. टाइम बाउंड म्हणजे काय, मला 12 तारखेला सबमिट करायचं आहे, त्याच्या आधी किमान आठवडाभर माझ्या हातामध्ये असला पाहिजे, ज्याच्यामध्ये माझं प्रोजेक्टचं लिखाण कंप्लीट झालेलं असलं पाहिजे, टायपिंगमध्ये काही चुका आहेत का ते माझं चेक करून झालेलं असलं पाहिजे, मला ज्या काही इमेजेस घालायच्यात प्रेझेंटेशनमध्ये त्या नीट शोधून झालेल्या असल्या पाहिजेत आणि पुढे सो ऑन अँड सो फोर्थ. खूप कामं असतात, तुम्हाला माहिती आहे प्रोजेक्टला काय काय लागतं. तर टाइम बाउंड म्हणजे मला वेळेचं मी त्याला काहीतरी एक बंधन घातलंय, मी कायम आपलं जमेल तेव्हा करेन, जमलं तर करेन असं नाही करणार आहे. मी ठरवलंय की मला हे कधी करायचंय. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो टाइम बाउंड. माझ्याकडनं थोड्या स्लाइड्स पुढे जात आहेत, त्याच्यासाठी मला माफ करा. तर आपण स्मार्ट पद्धतीने गोल सेट करायचं हे आपण पाहिलं. स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड किंवा टाइम बेस्ड म्हणजे वेळेची मर्यादा असणारं असं हे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं उद्दिष्ट बसवायचं आहे.
तुम्ही तुमच्यासाठी तुमचा एखादं कुठलंही उद्दिष्ट घ्या जे तुमच्या मनामध्ये आहे आणि ते ह्या पद्धतीने बसवा. आणि तुम्हाला जर वाटलं तर ते तुम्ही फेसबुक लाईव्ह बघत असाल किंवा यूट्यूब लाईव्ह, ज्या कुठल्या पद्धतीने तुम्ही आत्ता जॉईन झाला आहात त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता किंवा मी नंतर माझा मेल ID शेअर करेन, तिथे तुम्ही पाठवू शकता. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर त्याच्यावरही आपण पुढे बोलू शकतो. आता आपण एक छोटा मुद्दा बघूया, ध्येय साधण्यासाठी काय काय करायला पाहिजे. पहिलं आहे ध्येय ठरवून घ्या. हे आपण बोललो की माझं ध्येय नक्कीच नाही झालेलं, काहीतरी आहे, बघू, झालं तर करू, नाही झालं तर बघू, असं नाही चालणार. मला पक्क काय करायचंय हे मला आधी ठरवून घ्यायला लागेल. दुसरी गोष्ट असेल कृती करा. आता पुन्हा एकदा त्या पोहण्याच्या उदाहरणाकडे येणार आहे बरं का मी. तुम्ही लक्षात ठेवलं ते उदाहरण असं मी गृहीत धरते. कृती करा म्हणजे काय, तर पोहण्याची पुस्तकं नको वाचूया आपण काय करूया तर ॲक्च्युली स्विमिंग पूलमध्ये उतरूया. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो की कृती करणं. मी एक अजून उदाहरण तुम्हाला त्यासाठी सांगते. विकी कौशल नावाचा ॲक्टर आपल्याला बऱ्याच जणांना माहीत असेल. हाऊ इज द जोश असं म्हटलं की तुमच्या नक्की लक्षात येईल विकी कौशल कोण. तर त्यांनी एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण सांगितलं किंवा त्यांनी एक गोष्ट सांगितली जी मला खूप भावली आहे किंवा मला वाटलं की अरे हे खरंच किती महत्त्वाचं आहे. तो जेव्हा स्ट्रगल करत होता, म्हणजे जेव्हा तो ऑडिशन्स देत होता आणि वेगवेगळ्या लोकांना भेटत होता काम मिळवण्यासाठी, तर त्याच्या वडिलांनी त्याला एक ॲडवाईस दिला. ते म्हणाले मी काही ॲक्टर नाही, पण मी अनेक ॲक्टर्सना पाहतो दररोज. ते स्टंट मास्टर आहेत, म्हणजे ते काय म्हणूया जे सेटवर स्टंट्स होतात तर ते किंवा सिनेमात दाखवले जाणारे स्टंटचं डिरेक्शन करणारे ते व्यक्ती आहेत, त्याचे वडील. तर त्यांनी ॲडवाईस काय दिला, त्यांनी काय सुचवलं विकी कौशलला, ते म्हणले की तू अजिबात असं समजू नकोस की तू खूप छान पुस्तकं वाचलीस ॲक्टिंग कशी करायची ह्याच्यावर, किंवा खूप व्हिडिओ पाहिलेस ॲक्टिंग कशी करायची ह्याच्यावर, किंवा तू वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांचं काहीतरी म्हणणं आहे त्याच्यावर खूप विचार केलास बसून दिवसभर, तर ह्यांनी तुझी प्रगती नाही होणार आहे. तुझा दिवस सत्कारणी लागला, मार्गी लागला असं केव्हा म्हणता येईल, जेव्हा तू ॲक्च्युली बाहेर जाशील आणि ऑडिशन देशील तेव्हा. तू जा, त्या ऑडिशनमध्ये तू फेल हो, पास हो, तुझी ऑडिशन होवो अथवा न होवो, पण तू जाणं, त्या लोकांना भेटणं, तिथे जाऊन कॅमेऱ्याच्या समोर तुला जे काही त्यांनी सांगितलंय करायला ते करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ॲक्टिंग हे असं कौशल्य आहे किंवा हे अशी गोष्ट आहे जी पुस्तकात वाचून करण्याची नाही आहे, ती करण्याची गोष्ट आहे, कृती करण्याची गोष्ट आहे. नाहीतर ठरवून घेतलेलं जे काही ध्येय आहे ते आपलं स्वप्नच राहील. आपल्याला नाही ठेवायचं आहे नुसतं स्वप्न, आपल्याला ते अचीव करायचं आहे, आपल्याला ते साध्य करायचं आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याला कृती करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्यातले अनेक जण कुठे फेल होतात, कुठे आपल्याला अपयश येतं, तर आपण कृती नाही करत. आपण विचार खूप करतो, खूप स्वप्न खूप पाहतो, पण कृती मात्र होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिली गोष्ट आहे ध्येय साध्य करण्यासाठी की ठरवून घ्या आपलं नक्की उद्दिष्ट काय आहे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यावर जी अपेक्षित कृती आहे, त्याच्यासाठी जे करणं अपेक्षित आहे ते नक्की सुरू करा, लवकर सुरू करा, त्या दिशेने पावलं टाका. पुढचं आहे सातत्य ठेवा. ही सुद्धा खूप महत्त्वाची आणि जिथे जो खूप अडथळा जाणवतो अशी गोष्ट आहे. सातत्य ठेवा म्हणजे काय, तर मी करायला सुरुवात केली, मग माझ्या लक्षात आलं अरे मला जे मिळवायचं ते नाहीच मिळालं, मला पडले मी एकदा सायकल चालवताना, नाही आता नाही जमू शकत, गुडघे फुटले एकदा, नाही करणार मी, असं मला करायचं आहे का, मी ठीक आहे आज पडले, इट्स ओके, पण मला चालवायचीच आहे सायकल. मी ठरवलंय की मला 15 दिवसात सायकल चालवता आली पाहिजे, 2 किलोमीटर मला किमान जाता आलंच पाहिजे. हे मी माझ्यासाठी जर ठरवलं असेल 15 दिवसाचं उद्दिष्ट, तर मी पडले तरी सुद्धा मला सतत प्रयत्न करत राहायला लागतील. आपल्याला अनेकदा ना ज्या यशस्वी व्यक्ती असतात त्यांचं एकदम यशस्वी झाल्यानंतरचं चित्र आपल्याला दिसतं. पण आपण जर हा विचार केला की त्यांच्या प्रयत्नामध्ये किती सततपणा होता, किती वेळा ते पडले असतील, किती वेळा त्यांना अपयश आलं असेल, तरी सुद्धा त्यांनी पुढे जाणं थांबवलं नाही, तरी सुद्धा त्यांनी त्यांचे प्रयत्न थांबवले नाहीत. त्यामुळे आपण सुद्धा आपले जे काही प्रयत्न चालू आहेत, जी कृती आपण करतोय, जे आपण काम करतोय, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं, सतत ते काम करत राहणं, कुठल्याही अडथळ्यांनी डिस्टर्ब न होणं किंवा अडथळा आला म्हणून गळून न जाणं आणि काम सुरू ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचं आहे मदत घ्या. म्हणजे काय, तर आत्ता आपण बोलतोय ही थोडीशी मदत आहे की जे आपण एकमेकांना करतोय. की मला नव्हतं माहिती ध्येय निश्चितीबद्दल, मग ओके आता सीमा डोंगरे यांनी एक सेशन घेतलं, मला थोडा अंदाज आला, मग मी त्याच्यावर माझा अभ्यास केला, मला शंका वाटल्या काही, एकतर मी वेगवेगळ्या माध्यमातून MKCL पर्यंत पोहोचलो, किंवा माझे जे सेंटर ओनर आहेत त्यांना विचारलं की काही कोर्सेस आहेत का मला ह्या अशा गोष्टी शिकण्यासाठी,
ते म्हणले हो आहे, क्लिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स आहे, किंवा अन्य त्यांना जे योग्य कोर्सेस तुमच्यासाठी वाटतील ते कोर्सेस तुम्ही करू शकता. त्याच्याही पलीकडे जाऊन आणखीन काय करू शकतो, शिक्षकांशी बोलू शकतो, जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी बोलू शकतो, आणि आई वडील तर आहेतच. तर असं मी जर मदत घेऊन पुढे गेले, मी जर असं ठरवलं की नाही मी एकटीनेच पुढे जाणार आणि एकटीनेच मला यश मिळेल आणि एकटीचीच माझी प्रगती, तर एकट्याची प्रगती सहसा होत नाही. आपल्याला खूप लोक लागतात, खूप लोकांबरोबर मदत घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं, तर आपली आणि त्यांची सुद्धा प्रगती अधिक जोमाने होते किंवा अधिक जोरात होते. ठीक आहे, तर आपण मदत घेऊया आणि पुढचे 2 महत्त्वाचे गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवूया, की वेगवेगळे मार्ग शोधूया. एक मार्ग चुकला किंवा एक मार्ग नाही झाले मी यशस्वी, इट्स ओके. दुसरा मार्ग असेल, तिसरा मार्ग असेल. मला जर माझं ध्येय स्पष्ट असेल की मला कुठपर्यंत पोहोचायचंय, 15व्या मजल्यापर्यंत पोहोचायचंय, लिफ्ट बंद पडली, मग काय करायचं? मला चालता तर येईल ना, एकदम पळत नाही 15व्या मजल्यावर जाता येणार, पण पहिल्या 2 मजले चढून थोडा ब्रेक घेतला, पुढचे 2 मजले चढून ब्रेक घेतला, हे मला करता येईल का? जरूर करता येईल. पण मला चढताही येत नाहीये, माझ्या एका पायामध्ये रॉड घातलेला आहे, मला नाही एवढं चढता येणार. मग काय करायला लागेल? अरे वरनं रोप लावू की आपण, रोप लावूनही चढता येईल मला, तर मी तसं चढेन, 15व्या मजल्यावर जाणं हे माझं ध्येय आहे. खूप मार्ग असतील, तर मी एकाच मार्गावर अडकून न पडता, जर मला तो मार्ग लक्षात आला की नाही होते मला ह्या मार्गावरनं नाही पुढे जाता येते, तर मी माझे मार्ग बदलू शकते का, तेवढी फ्लेक्झिबिलिटी मी ठेवू शकते का, हे आपण पाहायला पाहिजे. आणि शेवटचं आहे की चुकांमधून शिकूया आपण. हां, चूक झाली ना की आपल्याला सहसा शाळेत पण काय सांगतात, 0 मार्क, चूक म्हणजे 0 मार्क, असं इतकं आपल्या डोक्यामध्ये उगाचच बसलेलं आहे ना की आपण एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांची उदाहरणं विसरून जातो अशा वेळेला. हां, थॉमस एडिसननी बल्बचा शोध लावला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी 1000 प्रयोग केले असं म्हणतात, की 1001 प्रयोग केले तेव्हा जो काय म्हणजे काय 999 प्रयोग केले आणि 1000वा जो प्रयोग होता त्यांनी तो बल्ब, त्यावेळेला तो खरं म्हणजे बल्ब पेटला, असं एक म्हणलं जातं. तर त्यांचा ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? एडिसन असं म्हणले की मी हे सगळे माझे फेल्युअर्स आहेत किंवा ह्या सगळ्या माझ्या चुका आहेत असं मी ह्याकडे पाहतच नाही. ते म्हणाले की मला 999 मार्ग कळले की ज्या प्रकारे दिवा बनत नाही, दिवा बनू शकत नाही. किती मस्त आहे हे. चुका झाल्या, नाही मिळालं यश, पण ते अरे मी अपयशी झाले आणि आता मी काय करू असं न बघता मला कळलं की ह्या मार्गाने नाही बरं का मला यश मिळत. ठीक आहे, कुठल्या मार्गाने मिळेल, हा मार्ग चोखाळून बघते, ह्या मार्गाने पुढे जाते, हाही नाही का जमत, पुढचा दुसरा कुठला तरी घेते. एक मार्ग तर माझ्यासाठी नक्कीच असणार आहे की ज्याने मी पुढे जाणार, असं मला पाहता येतं का, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे चुका झाल्या तरी डगमगायचं नाही, घाबरायचं नाही, संपलं सगळं असा विचार नाही करायचा आणि पुढे जायचं. हे आपण स्वतःसाठी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या ध्येयनिश्चितीच्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे पण MKCL तुमच्यासाठी काही सेशन्स दर गुरुवारी ऑर्गनाईज करणार आहे, ती तुम्ही जरूर अटेंड करा असं मी तुम्हाला सुचवते. हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, ह्याचा तुम्हाला उपयोग झाला असेल अशी आशा व्यक्त करते आणि माझं सेशन संपवते. तुम्ही इतका वेळ थांबलात, थोडंसं सुरुवातीला पण तुम्हाला जास्ती थांबायला लागलं, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि खूप पेशंटली हे ऐकून घेतलं, तुम्हाला आवडलं असेल अशी आशा व्यक्त करून थांबते. तुम्हाला जर काही शंका असतील, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर माझा मेल ID इथे दिला आहे, तुम्ही या मेल ID वर संपर्क करू शकता. seema@mkcl.org असा माझा मेल ID आहे. माझ्याशी थेट संपर्क करणं जरा अवघड वाटत असेल तर तुमचे जे जे केंद्र चालक आहेत, तुम्ही ज्या MSCITच्या ऑथराइज सेंटरमध्ये MKCLच्या कोर्स करता आहात, त्या सेंटर ओनर्सशी, तुमच्या जे कोऑर्डिनेटर फॅसिलिटेटर्स आहेत त्यांच्याशी जरूर बोला. तुम्हाला ज्या काही शंका आहेत, तुम्हाला जे काही पुढे करायचं आहे त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. आपल्याकडे अनेक कोर्सेस आहेत, त्याच्याबद्दल ते तुम्हाला माहिती देऊ शकतील किंवा तसं नाही झालं तर आमच्याशी जोडून तर नक्कीच देऊ शकतील. तर तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या अभ्यासासाठी, तुम्ही जे काही यश मिळवणार आहात त्या सगळ्या प्रवासासाठी माझ्याकडून आणि MKCL कडून खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.